प्रकरण 69. गुरु, सद्गुरू, दत्तगुरू, शिक्षक अशा अनेक शब्दांमुळे माणूस गोंधळून जातो. दत्तगुरूंनी 24 गुरु केले म्हणजे 24 गोष्टीतून त्यांनी बोध घेतला. शिक्षक विद्यार्थ्याला आवश्यक गोष्टी शिकवतात, जगाची ओळख करून देतात, जगण्यासाठी किमान कौशल्य त्याला यावीत म्हणून प्रयत्न करतात. गुरु माणसातील शक्ती आणि बुद्धीची त्याला जाणीव करून देतो, ज्ञानाची नवीन दालने उघडतो. गुरु कितीही असू शकतात. आई, वडील, मित्र, मैत्रिणी, परिचित, पुस्तके, नातेवाईक असे कितीही असतात. शिक्षक किंवा गुरु विविध क्षेत्रातील असतात. त्यांच्याकडून कला, व्यवहार शिकता येतात. या सगळ्यांपेक्षा सद्गुरू वेगळा असतो, तो एकच असतो. गुरुपौर्णिमा असते, शिक्षक दिन असतो, पण सद्गुरूसाठी वेगळा कोणताच दिवस नसतो. ज्याच्यापासून वेगळे अस्तित्व उरत नाही त्याचे उपचार कसे करणार असे त्याच्याबद्दल वाटते तो सद्गुरू. सद्गुरू आध्यात्मिक वाटचालीसाठी बांधील असतो. व्यवहार आणि इतर कौशल्य यासाठी तो वेगळे श्रम घेत नाही, कारण ऐहिक सुख हा सद्गुरू भेटीचा उद्देश नसतो. त्याचे आणि माणसाचे जन्मोजन्मीचे बंध असतात. सद्गुरू आणि शिष्याच्या नात्यात हिशोब, औपचारिकता नसते. या दोघांमध्ये मतभेद, वाद व्हायचा प्रश्न उद्भवत नाही, इतके ते एकमेकांना समजून घेतात. शंका जिथे मिटतात तो सद्गुरू. त्यांच्या मनात एकमेकांविषयी विश्वास असतो. सद्गुरू किंवा शिष्यांनी एकमेकांना सोडावे हे संभवत नाही. शिष्याचे चुकले तर सद्गुरू सांभाळून घेतात, चूक सुधारायची संधी देतात. काही झाले तरी एकमेकांची साथ सुटत नाही. ते सतत भेटतात असेही नाही, पण मनाने एकरूप असतात. सद्गुरूंनी सांगितलेला बोध गुरुवचन म्हणून शिष्य अनुसरतो, त्याची त्याला प्रचिती येते. अक्कलकोट स्वामी, गजानन महाराज यांसारख्या विभूती देहात नसूनही त्यांचे शिष्य या काळातही आहेत आणि त्यांना आजही प्रचिती येते. ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथात इतके तेजोवलय आहे की त्याच्या अभ्यासाने सगळ्या शंका मिटतात. सद्गुरू आणि शिष्य कधी शोधावे लागतात तर कधी आपोआप भेटतात. पण एकदा भेटले की खूण पटते, शंका मिटतात आणि समरस होतात. डोळ्यातून आनंदाने घळाघळा पाणी येते. कोणीच कोणाची स्तुती करायची गरज नसते. एकदा उपदेश केला की परत परत त्याच गोष्टी सांगायची गरज नसते. परिसाचा एकदा स्पर्श झाला की लोखंडाचे सोने होते, तसा सद्गुरू हा शिष्याच्या आयुष्यातील परीस असतो. आध्यात्मिक प्रगतीसाठी सद्गुरू भेटणे आवश्यक असते. प्रकरण 70, अध्याय 18, ओवी 201-400. म्हणोनी प्राचीनाचेनी बळे, आली कृत्ये कुशला कुशले, तिये व्योमा अंगी आभाळे, जिराली जैसी. 18-212. संचितानुसार जी बरे वाईट कर्मे करावी लागतात ती सात्विक माणूस सहजतेने स्वीकारतो. त्यावर तो आनंद किंवा दुःख मानत नाही. शुभ अशुभ असा कर्मात भेद करत नाही. अहंकार आणि फळाची आशा सोडून कर्तव्य विहित कर्मे करतो. तो मनुष्य दुःखी होत नाही. असा सात्विक त्याग माणसाला मोक्ष मिळवण्यास मदत करतो. माणसाने कर्माचा कंटाळा करू नये, कर्म टाळू नयेत. माणसाला न केलेल्या कर्माचे फळही भोगावे लागते. जसे ज्याला भूक लागते त्याने स्वयंपाकाचा कंटाळा केला तर त्याला उपाशी राहावे लागेल. विषाचे आगरही वाहती, ते विकिता सुखे लाभे जिती, येर निमाले जे घेती, वेचो निमोले. 18-235. जे अफू, गांजा यासारख्या विषवल्लीची पिकांची शेती करतात ते त्या शेतातील पिके विकून मिळालेल्या नफ्यावर सुखाने जगतात आणि जे ती पिके पैसे खर्च करून विकत घेतात त्यांना त्रास भोगावा लागतो. त्याप्रमाणे कर्म करून करते पण फळाची आशा सोडली तर माणूस सुखी होतो. देव, मनुष्य व स्थावर या तिघांना जगडंबर असे म्हणतात आणि हे 3 प्रकार कर्मफल आहेत. पुण्यकारक आणि पापकारक कर्मे सारख्या प्रमाणात मिळून जे आचरण होते त्या योगाने मनुष्यपणा प्राप्त होतो. सावकार जसा पैसे घेतल्याशिवाय जात नाही, त्याप्रमाणे मनुष्याची कर्मफलाचा भोग भोगल्याशिवाय सुटका होत नाही. धान्याच्या कणसातून बी पडते, त्या बीजाला अंकुर फुटल्यावर त्याला कणीस येते. पुन्हा त्या कणसातील दाणे जमिनीवर पडतात, पुन्हा त्या दाण्यांपासून कणसे उत्पन्न होतात. त्याप्रमाणे मागील कर्मफल भोगीत असताना जी कर्मे होतात ती आणखी कर्मफलांना उत्पन्न करतात. हे चक्र थांबवण्यासाठी कर्मफलाचा त्याग करून नवीन कर्माचा उगम थांबवणे हा एकमेव उपाय आहे. ना तरी आकाशा का आभाळा,
सूर्या आणि मृगजळा, बीजावळी भूतळा, वायुसी जैसे. 18,270. जेव्हा वृत्ती द्वैताच्या राज्यावर स्थित झालेली असते तेव्हा कर्तेपणामुळे आत्मा बरे वाईट कर्मे करतो. वास्तविक पूर्व आणि पश्चिम दिशा, आकाश आणि ढग, सूर्य आणि मृगजळ, पृथ्वी व वायू हे जसे वेगळे असतात तसे आत्म्याहून कर्म वेगळे असते. आत्मा स्वतः काही करत नाही, परंतु अज्ञानामुळे आत्माच कर्म करतो असे भासते. ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस यांचा संबंध नसूनही ते आहेत असे वाटते, त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी शुभ अथवा अशुभ कर्मे आहेत असे वाटते. आत्म्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या क्रिया या वस्तुतः 5 कारणांकडून घडून येतात. ज्या 5 गोष्टींमुळे कर्म घडते त्या अशा आहेत. 1. अधिष्ठान म्हणजे हे शरीर. सुखदुःखे भोगण्याकरता देहाशिवाय जीवाला दुसरी जागा नाही, म्हणून देहास अधिष्ठान म्हणतात. 2. कर्ता. आपल्या स्वरूपाची आठवण न राहिल्याने चैतन्य देहाच्या आकाराचे भासून मी देह आहे असे मानावयास लागते. चैतन्य आपली विपरीत समजूत करून घेते, म्हणून त्याला जीव म्हणतात. प्रकृती जी कर्मे करते ती कर्मे मी केली असे जीव भ्रमाने म्हणतो, म्हणून जीवास कर्ता म्हणतात. 3. निरनिराळी ज्ञानेंद्रिये या कर्माचे तिसरे कारण आहे. 4. निरनिराळ्या क्रियांमुळे निरनिराळी झालेली वायूची शक्ती हे कर्माचे चौथे कारण आहे. 5. सूर्य आणि अजून 9 देवतांचा समुदाय हे कर्माचे एक 5वे कारण आहे. ज्या हेतूच्या योगाने ही 5 कर्मरूपी खाण वाढते ते 5 हेतू किंवा मूळ असे आहेत. 1. मन. कर्मासंबंधी संकल्प करण्याला मन कारणीभूत असते. कोणताही विचार आधी मनात उत्पन्न होतो. 2. वाणी. मनात उत्पन्न झाल्यावर जीव त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उच्चार करतो, त्याला शब्दरूप येते. 3. शरीर हे सर्व कर्मांचे माध्यम आहे. शरीराद्वारे कामे केली जातात. डोळे पाहतात, कान ऐकतात, पाय चालतात. 4. योग्य मार्ग, शास्त्र शुद्ध विचार. जसे जोपर्यंत मंत्र सिद्ध झाला नाही तोपर्यंत वाणीला मंत्रोच्चाराचे फल प्राप्त होत नाही, त्याप्रमाणे कर्म समजून उमजून केले तरच योग्य ठरते. शास्त्रानुसार केलेले कर्म प्रमाण मानले जाते. शास्त्राने कार्याला योग्य दिशा मिळते. 5. अन्याय मार्ग. काहीही विचार न करता केलेली कृती. काही कर्मे नकळत विचार न करता केली जातात. ती अयोग्य असली तरीही ती प्रत्यक्षात घडतात. अशा प्रकारे अविचारही काही कर्मांना कारणीभूत असतो. हे असो परतो निमागुते, प्रतिबिंब पाहे बिंबाते, तव पाहणे जाऊनी आईते, बिंबची होय. 18,399. अशा प्रकारे तत्वतः आत्मा देहाद्वारे केल्या गेलेल्या कर्माचा कर्ता नसतो. सूर्याच्या प्रकाशात जशी अनेक कर्मे केली जातात त्याला सूर्य साक्षी असतो, पण सूर्य त्यात हस्तक्षेप करत नाही. त्याप्रमाणे आत्म्याच्या अस्तित्वामुळे जी कर्मे देहाकडून केली जातात ती आत्मा साक्षी भावाने बघत असतो. माणूस आरशात स्वतःला बघतो, त्याला प्रतिबिंब म्हणतात. माणूस प्रतिबिंब बघू शकतो, तसे प्रतिबिंब माणसाला बघते का? आत्मा शरीराला बघत असतो, तसे शरीर आत्म्याला बघू शकते का? याचे उत्तर नाही असे आहे. अगदी मोजक्या योग्यांना, संतांना हा अनुभव येतो. हा अत्यंत दुर्मिळ अनुभव आहे. याला आत्मानुभव म्हणतात. साधकाने असे योगी लक्षणांवरून ओळखावे आणि त्यांना शरण जावे. प्रकरण 71. अगा 52 वर्णा परता, कोण मंत्रू आहे पंडुसुता, का 52 ही नुच्चारिता, जीव आधी. 18,373. परी मंत्राची कडसणी, जव नेणी जे कोंदड पाणी, तव उच्चार फळवाणी, न पवे जेवी. 18,374. 52 वर्णा पलीकडे कोणताही मंत्र नाही. 52 वर्णांचा उच्चार प्रत्येक मनुष्य करतो. तरीही प्रत्येक मनुष्य सिद्ध होत नाही, कारण जोपर्यंत मंत्राची विशेषता कळत नाही, मंत्र सिद्ध होत नाही, तोपर्यंत वाणीला मंत्रोच्चाराचे फल प्राप्त होत नाही. प्रत्येक मंत्रात मुळाक्षरे असतातच, पण म्हणून माणसाचा प्रत्येक उच्चार मंत्र होत नाही. माणूस कोणते कर्म करतो, कसे करतो, करण्याची पद्धत कोणती, त्याचा परिणाम काय, या गोष्टींवर कर्माचे यशापयश अवलंबून असते. त्यानुसार कर्मफळ प्राप्त होते. कर्म कसे होते हे सांगताना भगवंत म्हणतात,
अधिष्ठान म्हणजे माध्यम किंवा शरीर, कर्ता म्हणजे चैतन्य किंवा शक्ती, करण म्हणजे ज्ञानेंद्रिये किंवा साधन, क्रिया म्हणजे कर्मेंद्रिये आणि दैव म्हणजे अनुकूलता, आशीर्वाद या 5 गोष्टींची आवश्यकता असते. कर्म करताना शास्त्राप्रमाणे केले तरच कर्म सफल होते. हेतू म्हणजे कर्म पूर्णत्वास जायला कारणीभूत ठरणारे घटक. कर्म करायला इच्छा, ज्ञान, कर्ता, योग आणि अनुकूलता लागते. स्वर तेच असले तरी गाणारा किती तयारीचा आहे, त्याला साथ देणारे कसे आहेत, तो कुठे केव्हा गात आहे यानुसार गाणे रंगते. सामान्य माणसाने सा म्हणणे आणि दिग्गज गायकाने सा लावणे यात जमीन आसमानाचा फरक आहे. विषय धडा तोच असला तरी हाडाच्या शिक्षकाने शिकवणे आणि इतर कोणी शिकवणे याने विद्यार्थ्यांना होणारे आकलन बदलते. पदार्थ नावाने आणि दिसायला कितीही छान असले तरी करणाऱ्याचे कसब आणि खाणाऱ्याची मनस्थिती, आवड यावर चव अवलंबून असते. थोडक्यात गोष्ट असून भागत नाही, अनुकूलता असेल तरच त्याचे सार्थक होते. प्रत्येक कर्माला प्रयत्नांची जोड असावी लागते. 1. ऊसाचे कांडे लावून नवीन ऊस येतो तरी कांडे म्हणजे ऊस नाही. कांडे जमिनीत लावून मशागत केली तरच नवीन ऊस मिळतो. याप्रमाणे इच्छेला ध्येय, प्रयत्न आणि दैवाची साथ मिळाली तरच कार्य सिद्धीला जाते. प्रयत्नांना योग्य दिशा गरजेची आहे. एखादा माणूस न ठरवता दिशाहीन चालू लागला तर त्याला यात्रा म्हणता येणार नाही. पण तेच जर तो नेमके तीर्थस्थान ठरवून चालू लागला तर त्याला यात्रा केल्याचे समाधान मिळते. प्रत्येक कर्माच्या परिणामांचा विचार करायला हवा. 2. एखादी वस्तू चोरीला गेली तर हळहळ वाटते, पण तीच वस्तू दुसऱ्याला स्वेच्छेने दिली तर समाधान वाटते. याचाच अर्थ कर्मामागचा कार्यकरण भाव महत्वाचा आहे. शास्त्राधार असेल असे कर्म न्याय्य कर्म म्हटले जाते. असे कर्म केल्याने पूर्तीचा आनंद आणि समाधान मिळते. यामुळेच सत्कर्मे करावीत असे सर्व संत सांगतात. कर्माची क्रिया 3. माणसाने काम केले की कर्म होते, पण दरवेळी ते योग्य असतेच असे नाही. माणसाने योग्य कर्म करावे. निरर्थक हालचाली, वायफळ बडबड करून श्रम व्यर्थ जातात, अपेक्षित यश मिळत नाही. यामुळेच प्रत्येक अक्षर हा बीज मंत्र असला तरी 12 खडी म्हणून मंत्र पठण केल्याने फळ मिळत नाही. माणूस अनेकदा म्हणतो, मी खूप मेहनत घेतो पण यश मिळत नाही. मी प्रेमाने करतो पण कोणाला माझी कदर नाही. मी सगळ्यांना मदत करतो पण कोणाला त्याची किंमत नाही. या सगळ्याचे उत्तर एकच. माणूस ज्याला मी समजतो तो मी करता नाही. हे शरीर कष्टात असले तरी करता करविता वेगळाच आहे. शरीर त्याच्या इशाऱ्यावर चालते आणि भोग मात्र संचितानुसार भोगावे लागतात. त्याचे कोणा वाचून अडत नाही आणि माणसाचे त्याच्या विना पान हलू शकत नाही. ही गोष्ट जो स्वीकारतो त्याचे आयुष्य समाधानात जाते. प्रकरण 72 अध्याय 18 ओवी 401 ते 627. तैशा आत्मत्वे वेठिला होये, तो जयातया दृश्याते पाहे, ते दृश्य द्रष्टेपणेसी होत जाये, तयाचेची रूप. 18:410. जो आत्मभावाने व्यापला गेला आहे तो त्या दृश्य पदार्थाला बघतो. तो दृश्य पदार्थ द्रष्टेपणासह त्याचेच रूप होतो. प्रारब्धानुसार 5 कारणांकडून अनेक प्रकारची कर्मे केली जातात. जो माणूस कर्तेपणाचा अहंकार सोडून काम करतो त्याला त्या कर्माचे बंधन लागत नाही. कोणतेही कार्य कर्तव्य भावनेने केले तर त्याचा दोष लागत नाही. जो माणूस प्रत्येक कार्य देवाला अर्पण करतो त्याने परिणामांना घाबरायचे कारण नाही. देहबुद्धी सोडून कर्म केले असता ते पुण्य कर्म ठरते. सती जावयास निघालेल्या स्त्रीला केलेला शृंगार इतर लोक पाहतात, परंतु त्या सती जाणाऱ्या स्त्रीस अग्नी, स्वतःचे शरीर किंवा आजूबाजूचे लोक यांचे भान नसते. त्याप्रमाणे जो आत्मस्वरूपाच्या बोधाने जागा झालेला आहे तो आपल्या सर्व इंद्रियांनी काय केले हे जाणत नाही. सूर्याला जसा अंधार माहिती नसतो त्याप्रमाणे मुक्त पुरुषाची बुद्धी पाप पुण्य जाणत नाही. जो आत्म्याचे केवळ शुद्ध रूप झाला त्याला कर्माचे फळ किंवा बंधन लागत नाही. चित्रातील पाणी किंवा अग्नी हा केवळ दृष्टीला होणारा भास असतो. चित्र काढलेल्या वस्त्रात किंवा कागदात
अग्नी अथवा ओलेपणाचा अंश दोन्ही नसतात. त्याप्रमाणे मुक्त पुरुषाचा देह प्रारब्ध संस्काराने कर्मे करीत असताना पाहून लोक त्याला कर्ता असे म्हणतात. जैसे एकेची चूत फळे, इंद्रिया वेगवेगळे, रसे वर्णे परिमळे, भेटीजे स्पर्शे. 18,473. ज्याप्रमाणे धान्याच्या पिकांची वाढ कणसे आली की खुंटते, त्याप्रमाणे इंद्रियांच्या द्वारे धावणारे ज्ञान जेथे थांबते त्याला ज्ञेय म्हणतात. एकाच आंब्याच्या फळाने निरनिराळ्या इंद्रियांना वेगवेगळे भोग मिळतात. जिव्हेला रस, डोळ्यांना रंग, नाकाला वास, त्वचेला स्पर्श कळतो. अशा रीतीने फळ एकच असूनही वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान होते. ज्ञेय किंवा विषय एकच असले तरी जीव त्या एकाच ज्ञेयाचे ज्ञान निरनिराळ्या 5 इंद्रियांच्या द्वारे करून घेतो. म्हणून शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध असे त्या ज्ञेयाचे 5 प्रकार होतात. ज्ञानामुळे ज्ञात्याला विषय किंवा ज्ञेय समजल्यावर ज्ञाता त्या विषयाचा प्रिय असल्यास स्वीकार करतो, अप्रिय असल्यास त्याग करतो. ज्ञेय म्हणजे विषय. ज्ञात्याला जीवाला प्रिय असेल तर तो विषय भोगण्याला एक क्षणाचाही विलंब ज्ञात्यास सहन होत नाही. पण विषय अप्रिय असेल तर तो टाकेपर्यंत प्रलय काल आल्यासारखे दुःख होऊन त्या विषयाचा त्याग केव्हा होईल असे त्यास वाटते. त्यागास थोडा वेळ लागला तर त्यास तो वेळ युग गेल्याप्रमाणे वाटतो. पौर्णिमेनंतर चंद्राची स्थिती बदलून दिवसेदिवस त्याची एक एक कला कमी होते. त्याप्रमाणे ज्ञाता इंद्रियाद्वारा व्यवहार करावयास लागल्याबरोबर कर्तेपणाने व्यापला जातो. विषयांच्या लोभाने ज्ञाता किंवा जीव इंद्रियांना कर्मे करायला लावतो. ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय ही त्रिपुटी जगाचे कारण आहे. ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय ही त्रिपुटी सर्व कर्मांच्या प्रेरणेचे कारण असल्याने ज्ञानाच्या गतीला पालट पडतो आणि करण म्हणजे इंद्रिये, कर्म व कर्ता असे 3 कर्म संचय निर्माण होतात. जीवरूपी राजाचे इंद्रिय समुदाय मन संकल्परूपी घोडे घेऊन विषयरूपी देशावर स्वारी करून सुखदुःखाची लूट आणतात, तेव्हा ज्ञान तिथे लीन होऊन राहते. मागच्या प्रकरणात 3 प्रकारचे त्याग बघितले, तसे जीवाच्या अविद्येमुळे ज्ञान, कर्म व कर्त्याचेही सत्व, रज व तम असे 3 प्रकार होतात. 1. ज्ञान. सात्विक ज्ञान. दृष्टी निर्मळ असेल तर सगळे शुद्ध दिसते. त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाच्या योगाने सर्व शुद्धच प्राप्त होते. ज्याच्यामुळे ज्ञात्यासह ज्ञेय नाहीसे होते ते शुद्ध सात्विक ज्ञान होय. राजस ज्ञान. जे ज्ञान द्वैताचा आश्रय करून चालते ते राजस ज्ञान होय. राजस ज्ञानामुळे प्राणीमात्रांचे आकार निरनिराळे आहेत असे समजून ऐक्यबोधाची कल्पना नाहीशी झालेली असते. तामस ज्ञान. तेही ज्ञान इया भाषा, बोलीचे तो भावो ऐसा, जात्यंधाचा का जैसा, डोळा वाडू. 18,579. जसा जन्मांधाच्या डोळ्याला दृष्टी नसूनही डोळा म्हटले जाते, तसेच तामस ज्ञानासही अज्ञान असूनही ज्ञान असे म्हणावे लागते. तामस ज्ञान विधी शास्त्ररहित असते. तामस माणूस कोणतेही नियम, शिस्त जाणत नाही. कोणताही पदार्थ निषिद्ध म्हणत नाही. डोळ्यासमोर येईल तो स्वीकारतो. योग्य, अयोग्य किंवा निंद्य असे मानत नाही. तामस ज्ञान कामाच्या उपयोगी फायद्याचे असतील त्यांनाच नातलग मानते. शरीराच्या नात्याची किंमत ठेवत नाही. तामस ज्ञानाला सर्व जग भोग्य आहे असे वाटते. 3.5 हात देह हाच करता आणि पाषाणाची मूर्ती हा ईश्वर, या पलीकडे तामस ज्ञानाची समजूत जात नाही. जे ज्ञान निरर्थक आणि स्वैर असते त्याला तामस ज्ञान म्हणतात. करता. मग तो इंद्रिय कदंबू, करविजे तव राबू, जव कर्तव्याचा लाभू, हातासिये. 18,502. जीवाला बुद्धी, मन, चित्त व अहंकार या 4 गोष्टींच्या प्रभावामुळे एखादे कर्म सुखकर वाटते. जीव त्वचा, कान, डोळे, जीभ, नाक इत्यादी 10 इंद्रियांना कामाला लावतो. कर्त्याचेही 3 प्रकार आहेत, ते नंतर बघू. करण. कर्त्याच्या सर्व कर्मात इंद्रिये कर्मे करतात म्हणून इंद्रियांना करण म्हणतात. 2. कर्म.
कर्त्याच्या क्रियेने जे तयार होते त्याला कर्म म्हणतात. ती 3 प्रकारची असतात. सात्विक कर्म, नित्य, नैमित्तिक, आसक्तीरहित, प्रीती द्वेष विरहित, फळाची आशा न ठेवता केलेल्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात. सात्विक माणूस कर्म करतो, परंतु फळावर दृष्टी न ठेवता सगळी कर्मे ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण करतो. नित्य कर्म करावयास राहिले तरी वाईट वाटू देत नाही, अथवा नित्य कर्म त्याच्या हातून यथासांग झाले तरी अभिमानाने मिरवत नाही. राजस कर्म, पाही भिके परते न लाहे, तरी गारुडी सापू वाहे, काय कीजे शिणूची होये, गोडूये का. 18,608. भीक मिळेल या लोभाने साप सोबत वागवतो, अशा प्रकारच्या कर्माला राजस कर्म म्हणतात. मनुष्य मोठ्या कष्टाने प्रयत्नाने फायदा बघून जे कर्म करतो त्याला राजस कर्म म्हणतात. नित्य नैमित्तिक कर्मे जी अवश्य आचरणीय आहेत ती करण्याकरता बसलेला राजस वृत्तीचा माणूस उठू शकत नाही. पण काम्य कर्मांसाठी पैसा वेळ वगैरे खर्च करत असतानाही फार खर्च केला असे त्यास कदापि वाटत नाही. राजस मनुष्य घरी आईबापाशी नीट बोलत नाही, परंतु जगतातील इतर माणसांशी मात्र प्रेमाने वागतो. तुळशीच्या झाडाला पाण्याचा शिंतोडा घालीत नाही आणि द्राक्षाच्या बुडाला रोज दूध घालायला मागे पुढे बघत नाही. फलाची इच्छा करणारा कडून जितकी म्हणून काम्य कर्मे आहेत तितकी शास्त्राने सांगितलेल्या विधीप्रमाणे करतो. थोड्याशा फायद्याकरता जीवापाड कष्ट करतो. यश मिळाले की बाप अथवा गुरु यांना तो मानत नाही. त्याला मी कर्म करणारा असा गर्व चढतो. तामस कर्म, तैसे सर्वस्व वाया जावो, वरी देहाही होय घावो, परी पुढीला अपावो, निफज विजे जेणे. 18,619. सर्वस्वाचा नाश झाला, स्वतःच्या देहाला इजा झाली तरी बेहत्तर, परंतु दुसऱ्यास अपाय उत्पन्न व्हावा या हेतूने जे कर्म केले जाते ते तामस कर्म असते. परिणाम, नाश, पीडा आणि कर्म करण्याचे सामर्थ्य याकडे लक्ष न देता अविचाराने ज्या कर्माला आरंभ करण्यात येतो त्याला तामस कर्म असे म्हणतात. तामस कर्म केल्याने श्रम वाया जातात. स्वतःचे सामर्थ्य केवढे आहे, कर्म करीत असताना प्रसंग कोणता आहे, कर्म केल्यावर प्राप्ती काय आहे, असा कोणताही सारासार विचार न करता केवळ करायचे म्हणून जे काम केले जाते ते तामस कर्म असते. ज्ञानेश्वर महाराज की जय.